प्रेज द लॉर्ड. शालोम. देवाची स्तुती असो. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. देवाने हा सुंदरसा दिवस तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आणि आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या सकाळच्या भक्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती आहे, म्हणून आज आम्ही ह्या जिवंताच्या भूमीमध्ये हा दिवस पाहिलेला आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आज या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रथम आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. देवापा, सर्व अनुचित प्रकारापासून, अनुचित गोष्टीपासून, प्रभू सर्व वाईट पापापासून तू आमचं संरक्षण कर. सर्व लोभापासून, सर्व चोरीपासून, सर्व व्यभिचारापासून, सर्व द्वेषापासून, सर्व वाईट पापांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. हे देवा, आजचा हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना मी नाही तर प्रभू तू माझ्याद्वारे तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. हे देवा, माझ्या जीवनातील सर्व गोष्टी तुला ठाऊक आहे. त्या सर्व गोष्टींची आणि सर्व अपराधांची तू मला क्षमा कर. प्रभू, तुझ्या दृष्टीपासून काही एक लपू शकत नाही. प्रिय प्रभू येशू, आमच्या सर्व बहिणींना, भावांना, आमच्या सर्व लेकरांना, आमच्या सर्व आई वडिलांना प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समयी आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. सर्व सैतानी बंधनं तुझ्या वचनाद्वारे तुटल्या जाऊ दे. सर्व संकट, सर्व आजार तुझ्या वचनाने निघून जाऊ दे. हो प्रभू येशू, तू आम्हावरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. माझ्या देवा, माझ्या प्रभू, तुझ्या सर्व लोकांवरती तू दया करतोस. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रवाचं येणारं वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते. पित्या परमेश्वर, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या वेळी प्रार्थनेकडे आपण जाऊया, सकाळच्या मन्नाकडे जाऊया. त्याआधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सेलिब्रेट, सेलिब्रेट, सेलिब्रेट द विक्ट्री ऑफ द लॉर्ड. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. Celebrate the victory of the Lord. मनाओ, मनाओ, उसकी जय हमेशा मनाओ. मनाओ, मनाओ, उसकी जय हमेशा मनाओ. यीशु ने बड़े बड़े काम किए, यीशु ने बड़े बड़े काम किए, यीशु ने बड़े बड़े काम किए, उसकी जय हमेशा मनाओ. हालेलुया. थँक यू जीसस. स्तुती धन्यवाद येशू देव. प्रियांनो, आपण जे काही गीत गायलं त्या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. खरोखर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
आम्ही आनंद मानला पाहिजे. आम्ही आणि तुम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये खूप धन्यवादित लोक आहोत. धन्यवादित लोक आहोत, कारण प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एक सांगू इच्छित आहे की परमेश्वर देव तुमच्यावरती प्रीती करतो. हो, तुम्ही असं समजू नका की परमेश्वराने तुम्हाला या जगामध्ये एकटं सोडलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण शास्त्रभाग काढणार आहोत. अनुवाद याचा 10वा अध्याय आणि 12 पासून तर थेट 22 पर्यंत आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आपण मागील दिवसामध्ये आपण पाहत होतो की निर्गम याच्या पुस्तकामध्ये आपण मनन करत होतो. आणि मग त्याच्यानंतर लेवी, गणना, अनुवाद, यहोशू अनुवादमध्ये आपण येत असताना, आणि प्रियांनो, ह्या पुस्तक जे आहे हे 5 जे पुस्तक आहे ते नियमशास्त्र आहे. आणि याच्यामध्ये इस्रायल लोकांचा पूर्णपणे इतिहास आम्हाला दिलेला आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना वेदी दिलेले आहे, नियम दिलेले आहेत. आणि वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी सांगितल्या. प्रत्येक गोष्टी खाण्यासंबंधी, पापार्पणासाठी, दोषार्पण, अर्पण, जे काय अर्पणाचे विविध प्रकार त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. याजकांनी करायचे अर्पण, लोकांचे अर्पण, आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पणाच्या संबंधी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. याचकांच्या संबंधी नियम, लोकांच्या संबंधी नियम, आजारी लोकांच्या संबंधी नियम, हे परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि मग त्याचा अभ्यासक्रम आपण आपल्या वैयक्तिक अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. आपण बायबल वाचूया आणि शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. आणि परमेश्वर तुम्हाला निश्चित ह्या शास्त्रभागाविषयी गायडन्स करेल, आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि म्हणून आजच्या मननामध्ये आपण काढणार आहोत अनुवाद याचा 10वा अध्याय आणि 12व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. देवाची अपेक्षा. मग तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावे, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी. आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे. तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून यापेक्षा जास्त काय मागतो? पहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर याचे आहे. असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला, म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्या प्रमाणे निवडून घेतले. हे आज विदितच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंत करा आणि यापुढे ताठ मानेचे राहू नका, कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाच घेत नाही. तो अनाथ व विधवा यांचा न्याय करीतो आणि परदेशांवर प्रीती करून त्याला अन्न वस्त्र पुरवितो. तुम्ही परदेशांवर प्रीती करावी, कारण तुम्ही सुद्धा मिसर देशात परदेशीय होतात. आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे. आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहे. तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते 70 जण होते, पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील ताऱ्याप्रमाणे बहुगुणित केली आहे. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आता त्याचं जर शास्त्र भागाच्या सुरुवातीला आपण हेडिंग पाहूया, देवाची अपेक्षा. देवाची अपेक्षा म्हणजे इच्छा. बरं पहा, या सकाळच्या समयी परमेश्वर देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे, माझ्याशी बोलू इच्छित आहे.
आणि म्हणून प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आपण विचार करूया, आपलं तन मन हृदय त्या परमेश्वराकडे लावूया की परमेश्वर देवाची अपेक्षा किंवा इच्छा आमच्याकडून काय आहे. पहा, आज आम्हाला देखील वाटतं की आमच्या लेकरांनी आमच्या इच्छेने चालावं, आमच्या अपेक्षेप्रमाणे करावं. आज आम्ही जगातले आई वडील असून आमच्या लेकरांकडून ही अपेक्षा करतो, ही इच्छा करत आहोत. मग त्याच प्रकारे परमेश्वर देव आज तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवत आहे. आणि मग ही अपेक्षा किंवा देवाची इच्छा आमच्या जीवनापासून काय आहे देवाला, याचा आम्ही या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, याचं आम्ही या ठिकाणी मनन करणार आहोत की परमेश्वर देवाला आमच्याकडून काय इच्छा आहे, काय अपेक्षा आहे. मग पहा, ह्या ठिकाणी पहिली गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसतं की तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे. पहा, सगळ्यात सोपी आणि महत्वाची गोष्ट की आमच्या देवाचं, तू आपला देव परमेश्वर ह्याचं भय धरावं, ही पहिली गोष्ट आहे. जर आमच्या जीवनामध्ये देवाचं जर भय नसलं तर प्रियांनो, आम्ही ह्या जगामध्ये काही करू शकत नाही. भय नसलं म्हणजे आमच्या जीवनामध्ये सर्व दुष्टाचा स्वभाव त्या ठिकाणी भरलेला आहे. आमच्या जीवनाची पकड त्या ठिकाणी दुष्टाने घेतलेली आहे. प्रियांनो, ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय नाही त्याला काहीही मिळत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचं भय जरूर पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते की त्याच्या सर्व मार्गाने चालावे. देवाने आम्हाला जे मार्ग दिलेले आहे त्या मार्गाने आम्हाला चालायचे. आता हे मार्ग कोणते, तर सर्वात महत्वाचं मार्ग, पहिला मार्ग म्हणजे देवाचं वचन, पवित्र शास्त्र. हा आमच्यासाठी मार्ग आहे. जर आम्ही त्या पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे, वचनाच्या मार्गाने जर आम्ही चालत नाही तर प्रियांनो, देवाची अपेक्षा आमच्या जीवनाकडून पूर्ण होत नाही. देवाची अपेक्षा आहे पहिली गोष्ट की आम्ही त्याचं भय धरावं. आज आम्ही पाहतो की पृथ्वीवरती पाहतो की मानवाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय राहिलेलं नाही. कशी काय देवाची इच्छा, देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून पूर्ण होईल प्रियांनो? देवाचं भय जर आमच्या जीवनामध्ये नाही तर प्रियांनो, आम्ही काही करू शकत नाही. देवाचं वचन सांगते की देवाचं भय आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रारंभ घेऊन येत आहे. ज्ञान मिळतं आम्हाला, हा एक आशीर्वाद आहे. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये जायचं असेल तर परमेश्वराचं भय हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे, ही देवाची अपेक्षा आहे. दुसरी देवाची अपेक्षा आमच्या जीवनाकडून आहे, इच्छा आहे की आम्ही त्याच्या मार्गाने चालावं, म्हणजे देवाच्या वचनाने आम्ही चालावं. त्याच्या सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे देवाचं वचन हे आम्ही वाचलं पाहिजे. देवाने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चाललं पाहिजे. योहान 14:6 मध्ये सांगते की मार्ग आणि सत्य जीवन मीच आहे. कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या मार्गावरती चालावं, ही देवाची अपेक्षा आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यावर प्रीती करावी. हो, योहान 3:16 सांगते की देवाने जगावर प्रीती केली आहे. मग देव जर आमच्यावरती प्रीती करतो, आम्ही वाईट असताना पण देव बापा आमच्यावरती प्रीती करतो. त्याचा पुत्र त्याने आमच्यासाठी, तुमच्यासाठी दिलेला आहे, माझ्यासाठी, तुमच्यासाठी दिलेला आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी दिला आहे, राष्ट्रांसाठी दिलेला आहे. तो केवळ एका विशिष्ट लोकांसाठी देवाने दिलेला नाही. मग तसं जर देवाला जर करायचं असतं तर हे जे दुसरे लोक आहे, विधर्मी लोक आहेत, अविश्वासणारे लोक आहेत, त्या लोकांचा देवाने आतापर्यंत नाश करून टाकला असता. परंतु नाही, देवाने सर्व जगावरती, सर्व राष्ट्रांवरती प्रीती केलेली आहे. आणि त्याचं प्रमाण हे देतो की प्रभू की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलाय योहान 3:16 मध्ये, आणि त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. हे प्रिय
त्याने आमच्यावरती प्रीती केलेली आहे देवाने, मग आम्ही देखील आमच्या देवावरती प्रीती करायला पाहिजे. प्रियानो, आज देवावरती आम्ही प्रीती करतो का? ही देवाची इच्छा आहे, ही देवाची अपेक्षा आहे. आणि मग चौथी गोष्ट आपण पाहूया, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. आता ह्या ठिकाणी काही शब्द सांगितले, पूर्ण मनाने. बघा, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. नुसतं वरवरच नाही प्रियांनो, फक्त चर्चमध्ये हजेरी लावल्याने त्याची सेवा होणार नाही. फक्त लोकांना जेवण खाऊ घातल्याने, लोकांना दान दशमांश दिल्याने, अर्पण केल्याने, पंक्ती बसवल्याने तुम्हाला देवाची सेवा करता येणार नाही प्रियांनो. तर देवाची अपेक्षा जर पूर्ण करायची असेल तर त्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण अंतःकरणाने आज तुम्हाला देवाची सेवा करायची आहे. ही देवाची अपेक्षा आहे आमच्याकडून. प्रियांनो, देवबाप तुमच्याकडे पैसा मागत नाही, तुमच्याकडे संपत्ती मागत नाही, तर केवळ आमच्याकडून त्याची सेवा करण्याची इच्छा आहे. आमचा देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. आम्ही त्याच्या मार्गांनी चालावं हेच सांगितलं, ही त्याची अपेक्षा आहे. पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वराची सेवा करावी. पूर्णपणे आम्ही या गोष्टी केल्या पाहिजे, अर्ध केलं नाही पाहिजे. आज चर्चमध्ये आले तर देवदूत बनतात आणि चर्चच्या बाहेर गेल्यानंतर भूत बांधतात. हो, 8 दिवस भूताप्रमाणे वागतात आणि फक्त एकच दिवस तुम्ही भूताप्रमाणे वागतात. आज लोक इतक्या अधीन आहेत, लोकांच्या अधीन आहेत की त्यांना विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाहीत. आज चांगले चांगले सेवक लोक म्हणतात, चांगले चांगले देवावरती विश्वास ठेवणारे लोक म्हणतात, आम्ही आमच्या पालकाला विचारल्याशिवाय आम्ही काही गोष्ट करत नाही. मग प्रियांनो, मला एक प्रश्न आहे, तुम्ही पालकाला देव मानतात का ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला या जगामध्ये पाठवलं त्याच्या वचनाची आज्ञा पाळतात का ह्या मनुष्याची आज्ञा पाळतात? हे तुम्ही आज स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही अभ्यास करा. अतिशय वाईट वाटतं मला, तुम्हाला जर निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या जवळ नाही तर तुम्ही नाबाल असे आहात. प्रियानो, या सकाळच्या समय परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. देवाची अपेक्षा आमच्या जीवनाकडून एकच आहे, ती म्हणजे की पूर्ण मनाने पूर्ण जीवाने संपूर्ण मनाने आम्ही परमेश्वराची सेवा करावी. ही देवाची अपेक्षा आहे आमच्या. मग सेवा करायची, मग लगेच बायबल हातात घेऊन लगेच निघालं प्रियांनो, तसं नाही. सेवेचे विविध प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. सेवा म्हणजे फक्त वचन सांगणे नाही, सेवा म्हणजे फक्त गाणे म्हणणे नाही, सेवा म्हणजे फक्त प्रार्थना करणे नाही, तर सेवा ही आम्हाला इतरांची सेवा देखील करायची. आम्ही आजाऱ्यांची सेवा करू शकतो, आम्ही इतरांना मदत करण्याच्या द्वारे सेवा करू शकतो, आम्ही इतरांना मार्गदर्शन करण्याच्या द्वारे सेवा करू शकतो. आपण जे अंधारामध्ये चालले त्यांना सुवार्ता सांगण्याच्या विषयी आम्ही देवाची सेवा करू शकतो. सेवेचे अनेक प्रकार आहेत. आज लोकांना असं वाटतं की सेवा म्हणजे पुलपीट, सेवा म्हणजे पुलपीट, फक्त लोकांना देवाचं वचन सांगणे ही सेवा नाही. प्रियांनो, कदाचित तुमच्यासाठी झाडू मारणं ही देखील सेवा असू शकते. वेगवेगळे सेवेचे प्रकार आहेत आणि ह्या सर्व सेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्या पाहिजे. मग आम्ही त्यामध्ये कोणी मोठे नाही का कोणी हलके नाही. देवाच्या दृष्टीपुढे आम्ही समान आहोत. देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणताच भेदभाव केला नाही. मी देखील एक देवाचा दास आहे आणि तुम्ही देखील एक देवाचे दास आहात. दासचा अर्थ होतो आम्ही त्याची सेवा करणारे लोक. आम्ही साहेब नाहीत. आम्ही जर दुसऱ्यांना रिस्पेक्ट दिला तर लोक आम्हाला रिस्पेक्ट देतील. आम्ही जर
दुसऱ्यांना रिस्पेक्ट देत नाही, आम्ही त्याचा मान ठेवत नाही, आम्ही दुसऱ्याचा आदर सन्मान करत नाही, तर तुम्ही दुसऱ्या लोकांकडूनही अपेक्षा करू शकत नाही की दुसऱ्यांनी मला मान सन्मान दिला पाहिजे. नाही प्रियानो, जर आम्हाला देवाची सेवा करायची आहे पूर्ण मानाने पूर्ण जीवाने, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियानो प्रथम स्थान हे परमेश्वराला दिलं पाहिजे, त्याच्या सेवेला आम्ही दिलं पाहिजे. होय प्रियानो, आज आम्हाला जगाच्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. देवाची अपेक्षा तीच आहे. आणि मग ह्या ठिकाणी परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे. पाचवी गोष्ट ह्या ठिकाणी परमेश्वराच्या ज्या आज्ञा विधी मी तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे. देवाची ही अपेक्षा आहे. आज्ञा विधी देवाने पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं ते आम्ही पाळलं पाहिजे. ही देवाची अपेक्षा, ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून आहे. त्याद्वारे देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून पूर्ण होईल. जर प्रियांनो आम्ही आज्ञा विधी नियम हे जर पाळले नाही, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चाललं नाही, मग तुम्ही कितीही चांगलं देवाचं वचन सांगणारे असा, देवाचे चांगले सेवक असा, फक्त तुम्ही बोलणारे असा आणि तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी नाही, तर त्या गोष्टीचा काही एक लाभ नाही. प्रियांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, देवाच्या दासांनो, तरुण लेकरांनो, मुलांनो, माझ्या आई वडिलांनो, आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छित आहे की तुमच्या जीवनामधून देवाची अपेक्षा जर पूर्ण व्हायची आहे तर पवित्र शास्त्रातले विधी नियम हे तुम्ही हे पाळलं पाहिजे. प्रभूच्या मार्गानुसार आम्ही चाललं पाहिजे. योहान 14:6 मध्ये सांगितले की मार्ग, सत्य आणि मी जीवन मीच आहे. तर प्रियांनो, ह्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. मग तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून यापेक्षा जास्त काय मागतो? बघा वचन 15, असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्याच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून त्याच्या आज्ञेप्रमाणे निवडून घेतले. हे आज विदितच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा, यापुढे ताठ मानेचे राहू नका. ही देवाची अपेक्षा आहे. ताठपणा तुम्ही सोडून द्या. ताठ मानेचे सोडून द्या. हो, ताठ मानेचे राहू नका. ह्या ठिकाणी आम्हाला सांगितले अंतःकरणाची सुंता करा. अंतःकरणाची सुंता करायला लावलेल्या परमेश्वराने. अनुवाद म्हणजे देवाची अपेक्षा ही आमच्या जीवनाकडून आहे. मग तसंच वचन 20 मध्ये सांगते की आपला देव परमेश्वर याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ व्हा. देवाची अपेक्षा ही आहे. परमेश्वराचं भय पुन्हा एकदा ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाळायला लावलेलं आहे, बाळगायला लावलेलं आहे, त्याची सेवा करायला लावलेली आहे, त्याला धरून राहायचंय आम्हाला. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आम्हाला त्या परमेश्वराला धरून राहायचं आहे, त्याची सेवा करायची आहे. प्रियांनो, आज मंडळांमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे, खूप समस्या चालू आहे. आज आम्ही फक्त संख्येने वाढत आहोत, परंतु आत्मिक दृष्ट्या आम्ही वाढत राहिलेलो नाही. आज लोक काय करत आहेत? चर्चमध्ये जेवण ठेवत आहेत. हो, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. जेवण ठेवतात, चांगलं जेवण ठेवतात, अन्न ठेवतात. तर लोकांचं वचनापेक्षा त्या जेवणाकडे जास्त लक्ष असतं. प्रियानो, आम्ही सेलिब्रेशन साठी येत नाही तिथं. आम्ही आमच्या देवाला भेटावयास त्या मंदिरामध्ये येत आहोत. प्रियानो, देवाची अपेक्षा आहे की आमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. देवाची इच्छा आहे की
की आमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. देवाची अपेक्षा आहे आम्ही आध्यात्मिक रीतीने आम्ही वाढलं पाहिजे, त्याच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढलं पाहिजे, त्याच्या राज्यामध्ये आमची वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर देवाने अनुवाद्याचा 10 अध्याय 12 ते 22 या वचनांमध्ये परमेश्वराने त्याची अपेक्षा आमच्या जीवनाकडून प्रगट केलेली आहे. आज आम्हाला वाटतं आमची इच्छा असते आमच्या लेकरांनी चांगलं मोठं व्हावं. मग जर आम्ही जगातले आई वडील आमच्या लेकरांच्या विषय या गोष्टी आम्ही जाणतो, तर परमेश्वराची इच्छा त्याहीपेक्षा आमच्या जीवनाकडून खूप मोठी आहे. आम्ही देखील त्याची लेकरं आहोत. मग त्या देवाला आम्ही कसं सोडलं पाहिजे? आम्ही त्या देवाकडे दुर्लक्ष करत आहोत. आम्ही कधी प्रार्थना करत नाही, आम्ही कधी चर्चला जात नाही, गुडघ्यावर येत नाही. फक्त कधी येतो गुडघ्यावरती? ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतात, प्रॉब्लेम येतात, आजार येतात, त्यावेळेस मग आमचे डोळे उघडतात आणि मग नंतर आम्ही परमेश्वराच्या घराचे दार ठोकत बसतो. मग म्हणतो प्रभू धाव, प्रभू धाव, प्रभू धाव, आम्हाला या संकटातून सोडव. मग कस काय परमेश्वर तुमच्या आरोळीला उत्तर देणार आहे प्रियानो? तरी पण परमेश्वर तुमच्यावरती प्रीती करतो. देव तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी जाणून आहे. तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी तो आधीच ओळखून आहे प्रियानो. तर या सकाळच्या समय परमेश्वर देवाची अपेक्षा, इच्छा खूप मोठी आहे आमच्या जीवनाकडून प्रियानो. ती आम्ही केव्हा पूर्ण करू शकतो? या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तरच आम्ही त्या पूर्ण करू शकतो. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, देवाचं भय आम्ही बाळगलं पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिली की त्याच्या सर्व मार्गांनी चालवं. तिसरी गोष्ट बघितली त्याच्यावर आम्ही प्रीती करावी. चौथी गोष्ट आम्ही बघितली की पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. पाचवी गोष्ट बघितली, परमेश्वराच्या ज्या आज्ञाविधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तुम्ही पाळलं पाहिजे. आणि सातवी गोष्ट आम्ही पाहिली की तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा, ताठ मानेचे राहू नका. आणि पुन्हा एकदा 20व्या वचनामध्ये आम्ही गोष्ट पाहतो की तू आपला देव परमेश्वराची भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ राहा. या विषयापेक्षा परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून काही मागत नाही प्रिया. तुमचा पैसा नको, तुमची प्रॉपर्टी नको, तुमची शेती नको, तुमचा बंगला नको, गाडी नको परमेश्वराला. तर तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय, तुमचं लेकरांचं जीवन, तुमच्या पत्नीचं जीवन, तुमच्या आईवडिलांचं जीवन, तुमच्या देशातील सर्व लोकांचं जीवन हे परमेश्वराला पाहिजे. जो स्वर्गामध्ये आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर पिता बसलेला, त्याच्या उजव्या हाताला जो प्रभू येशू, त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे, त्या प्रभूंनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं मौल्यवान रक्त त्या क्रूसावरती सांडलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या पापाच्या बद्दल त्यांनी त्याचं रक्त पित्याच्या वेदीच्या पुढं ते रक्त त्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणले, पहा पित्या, माझ्या बापा, हे मी माझ्या लेकरांसाठी जामीन म्हणून तुझ्या पुढे ठेवत आहे. प्रियानो, त्या मौल्यवान रक्ताची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आज या सकाळच्या समय प्रभू तुमच्याकडून काही मागू इच्छित नाही प्रियानो. त्याची अपेक्षा फक्त एकच आहे की त्याचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे. या पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या जीवनाकडून परमेश्वराला तेवढंच पाहिजे प्रियानो. हो प्रियानो, आम्ही किती कठोर अंतःकरणाचे आहोत. त्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी त्या क्रूसावरती रक्त सांडलं. तो यज्ञ बली झाला आमच्यासाठी, तो पोकरा झाला. काय गरज होती त्याला? त्याने स्वर्ग सोडून तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवरती आला. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्या क्रूसावरती त्याने स्वतःचं बलिदान दिलं. तो तुमच्या आणि माझ्यासाठी कोकरू झाला, वलांडणाचा कोकरू झाला आणि त्याचं रक्त पित्याजवळ जामीन म्हणून ठेवलेलं आहे. आणि तुमच्या आणि माझी पापाच्या गुलामगिरीतून सुटका केलेली आहे, सुटका केलेली आहे.
आणि मग प्रियानो आम्ही देवाची अपेक्षा, देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही का? त्या दुष्टाचे बंधन नासर येशूच्या नावामध्ये त्याने तोडून टाकले, प्रभूने तोडून टाकले, त्याच्या नावाने तोडून टाकले. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला मला आरोग्य मिळालेलं आहे. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये साक्ष आहे की मी एका देवाचं सेवकाचं वचन ऐकत होतो. त्या ठिकाणी सांगितलं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाचं वचन हे आम्हाला, जसं आम्ही बीपी शुगरच्या गोळ्या घेतो प्रियांनो, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आजार आहे. तर आम्ही जर 5 शास्त्र भाग वाचले तर प्रियांनो ते आमच्यासाठी मेडिसिन आहे, मेडिसिन आहे, मेडिसिन आहे. ते आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. प्रियांनो, सकाळीच उठा, व्यायाम तर जरूर करा, परंतु 5 अध्याय तुम्ही त्यापेक्षा जास्त वाचा. 1 तास जर तुम्ही व्यायाम केला स्वतःसाठी, शरीरासाठी, तर प्रियांनो आत्मिक जीवन वाचवण्यासाठी तुम्ही 3 तास प्रार्थना करा. शरीर हे आम्हाला कायमस्वरूपी देवाने दिलेलं नाही, आम्ही पाहुणे आहोत या जगामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. देवाची अपेक्षा आहे की आम्ही त्याची सेवा आम्ही केली पाहिजे, आमच्या शरीराची नाही, तर देवाची सेवा परमेश्वराने करायला हवी. या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. मग का म्हणून आम्ही देवाची अपेक्षा पाळू नाही? देवबाप आज तुम्हाला बोलवत आहे, देवबाप तुम्हाला पाचारण करत आहे, देवबाप त्याच्या सेवेसाठी बोलवत आहे. प्रियांनो, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, देवाच्या वाणीकडे लक्ष करू नका. प्रियांनो, बंधू आणि भावांनो, बंधू भावांनो, बहिणींनो, वडीलधाऱ्या, माझ्या आई वडिलांनो, तरुण लेकरांनो, आज तुम्ही ह्या परमेश्वराची वाणी तुम्ही ऐका, कारण प्रभू येण्याचा दिवस समीप येऊन ठेपलेला आहे आणि आमच्या जीवनाची आम्ही तयारी केली पाहिजे. प्रिया, तर देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून हीच आहे. तर चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तू आमच्या प्रार्थनेचा तू स्वीकार कर. प्रभू, तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू मला शब्द दिलेस. प्रभू, वेळेचं बंधन आहे आणि म्हणून प्रिय प्रभू येशू, ह्या छोट्याशा वचनाद्वारे प्रभू तुझ्या लोकांसंगती तू बोल, लोकांच्या जीवनातील प्रॉब्लेम तू सोडव आणि प्रभू त्या लोकांची जीवनाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर आहे. प्रभू, प्रत्येकाला तू स्पर्श केलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनातील निराशा तू काढून टाकलेली आहे, प्रत्येकाला तू शांती दिलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. सर्व प्रकारचे आजार निघून जात आहे, कर्जबाजारी पण निघून जात आहे. प्रभू, तरुण लेकरांची लग्न जमत आहे. प्रभू, जे बेरोजगार आहे त्यांना तू जॉब देत आहे, जे निराशेत आहे त्यांची निराशा निघून जात आहे. प्रभू, तुझ्या शांतीचा उगम त्यांच्या जीवनामध्ये उतरवून दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आम्ही प्रार्थना करायच्या आधी तुझ्या लेकरांना, तुझ्या लोकांना, तुझ्या प्रिय लोकांना तू सर्व गोष्टी दिलेल्या आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू, ज्या देवाच्या दासांच्या मीटिंग्स आहेत, प्रार्थना सभा आहेत, त्या सर्व तू आशीर्वादित कर. त्या सभेसाठी येणारे सर्व लोकांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, आमच्या देशाचा ताबा तू घे. सर्व प्रकारची अंधश्रद्धा आणि प्रभू तुझ्या लोकांवरती अन्याय होणारे, जे अन्याय करणारे त्या लोकांचं जीवन बदलून जाऊ दे. प्रभू, त्यांना तू दर्शन दे आणि प्रभू तू जिवंत देव आहे याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये तू दे. प्रभू, आम्ही त्यांना सांगण्यासाठी असमर्थ ठरत आहोत. प्रभू, ते ज्ञान, ती बुद्धी, सामर्थ्य प्रभू तो आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, आणि त्या विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. त्या दुष्टावरती विजय मिळवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझं गौरव दे. अनेक देवाची दासदासी छळामध्ये आहेत. प्रभू, त्या छळामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांचा सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आत्मिक, आर्थिक सर्व गोष्टींची तू आम्हा प्रत्येकाला तू मदत करणारा परमेश्वर आहे.
प्रभू आजचा दिवस तू आशीर्वादित केला. जे लोक प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर. जे लोक संकटात आहे त्या संकटामध्ये तू त्यांना सहाय्य कर. जे लोक दुःखात आहे त्यांचं तू सांत्वन कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू तू आमच्यावरती, माझ्यावरती आणि माझ्या सर्व बांधवांवरती प्रीती करणारा परमेश्वर तू आहे. प्रभू आजचा दिवस आम्ही तुला समर्पित करत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा आणि आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, एक नम्र विनंती आहे, जर तुमच्या जीवनामध्ये प्रभूने काही साक्ष केले असतील, काही अनुभव दिला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाका. परमेश्वर देव ह्या साक्षीद्वारे इतरांचं जीवन बदलण्यासाठी सहाय्य करेल. आम्हाला देखील कळेल की जे आम्ही प्रार्थना करीत आहोत ते व्यवस्थितरित्या काम होत आहे, देवाचं काम होत आहे. आणि ह्या सर्व गोष्टींच्या बद्दल देवाला मान गौरव असो. आणि कृपा करून तुम्ही आपली साक्ष कमेंटमध्ये टाकत जा. देवाने तुम्हाला काय अनुभव दिलाय, देवाच्या वचनाद्वारे देवा तुमच्याशी काय बोललेलं आहे, हे अनुभव तुम्ही शेअर करत जा. आणि हा जो क्रमांक मी दिलेला आहे 97 30 30 16 68 या व्हॉट्सअपवरती तुम्ही आपली साक्ष टाकत जा, कमेंट्समध्ये टाकत जा. आणि देवबाप तुम्हाला तुमच्या घराण्याला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.